हाय गाईज, आजचा आहे दुसरा दिवस. आज संडे आहे आणि आज बेसिकली काही नाही आहे, बट स्टील मी आज रांगोळी काढणार आहे कारण मम्मी मला बोलले की रोज रांगोळी नवीन पाहिजे. तर मग आज पण मी रांगोळी काढणार आहे, पण एकदम छोटीशी मिनिमल असणार आहे. सो पटापट काढून घेते कारण आम्हाला नंतर जायचं आहे मावशीकडे, ते नंतर तुम्हाला सांगते. बाय. तर गाईज बघू शकता इथे माझी रांगोळी झाली आहे, स्वीट अँड सिम्पल. मी काय रांगोळी मास्टर नाही आहे, सो मिस्टेक्स झाले असतील तर सोडून द्या, कारण की मी म्हणजे ट्राय करते अजूनपर्यंत, मी प्रॉपर नाही झाली आहे. पण हा पसारा बघू शकता तुम्ही, आता आवरायचं आहे मला आणि मग इथे मी दिवे लावेन मस्तपैकी. कशी झाली आजची पण रांगोळी कमेंट्समध्ये सांगा. आय थिंक खूपच सुंदर झाली आहे. आणि इथे बघू शकता मस्त. वाव, नेक्स्ट डे आणि इथे पप्पाने स्पीकर लावलाय आणि वेट सोनलने रांगोळी काढली, ते मी तुम्हाला दाखवते. ते बघू शकता सुंदर रांगोळी सोनलने काढली आहे, तीच काढते. मला आवडायचं, बट मी चाळीत असतानाच काढायची, मी ते काढत असल्यापासून रांगोळी काढलीच नाही आणि मस्तपैकी काढलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय मावशीकडे, मावशीला हेल्प करायला, कारण की मावशीला करंजी बनवायला कोण नव्हतं सोबत. मग आज संडे होता, आज घरीच होता, फ्रीच होतो. सो सोनाला आणि मी चाललोय. सो लेट्स गो. आम्ही केक घेतला बाबूसाठी आणि आता ही परत चालली क्रिशाला आणायला. आता आम्ही चाललो. माझ्या बड्डेचा केक सगळे मोठेवाले संपले. आजकाल बड्डे आम्ही स्वतः केक घेतच नाही ना. आजकाल बड्डेचं स्वतः केक घेतच नाही विकत, कारण की जे सेलिब्रेट करतात ते आणतातच, त्यावर घेतच नाही केक. तर ते दोनच होते, संपले. मग म्हटलं बाबूसाठी घेऊन जाऊ आणि हेल्प करायला आज. चला बघूया आज किती हेल्प होते मावशीची, बघूया किती हेल्प होते, बघूया आपण. इकडे आलोय आणि इथे बघा रांगोळी काढली मस्त मावशीने आली आहे. आणि इथे अर्णव आहे आणि सोनल आणायला गेली क्रिशाला. मग आम्ही नंतर चालू करू. आहे इथे शिकते, मी काढते. मधुमक्खी आई आहे बाहेर. आवडला केक? थँक्यू. मस्त मी गोल शेप करते. शिकली मी, शिकली ना, भारी शिकली. आता बघा हे पण येतं मला, मला आता सगळंच येतं. शिकेल, क्रिशा पण शिकेल. अजून मला 2 वर्ष. हे पकड. झालं एवढं तुझं, जास्त बोल नको. आता मी उभे व्हिडिओज पण घेतो. ओल्ड म्युझिक, ओल्ड सॉन्ग. हा पप्पा कुठले लावत होते? अशा फर्स्ट टाइम करते क्रिशा. अजून टाइम लागेगा सीखने को. गेल्यानंतर सगळे असे उठले. माझे बाबा हात दुखले, मी खूप टाइम नंतर केले. सोनलने लाटण्याचं काम केलं, मी लाटलं पण आणि भरलं पण. सो गाईज, वी आर एंडिंग दिस ब्लॉग. सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही आता चाललोय घरी. पहिले क्रिशाला सोडायला सोनल जाईल, मग कारण की आमच्याकडे एकच गाडी आहे आणि एकच ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर एकालाच गाडी येते असं बोल, एकालाच सर्व काही येतं, मग काय करणार? आमच्याकडे फक्त सोनल चव्हाण मल्टी टॅलेंटेड आहे, त्याच्यामुळे फक्त सोनल चव्हाण आम्हाला सोडू शकते, घेऊ शकते. काही कुठेही गरज लागली तर सोनल चव्हाणच आम्हाला हेल्प करू शकते. त्याच्यामुळे ती आता क्रिशाला सोडायला जाईल आणि मग पुन्हा येईल बिचारी मला घ्यायला, असं आहे. बट 2 मिनिटं थांबा, काय आम्हाला नैवेद्य चढवणार, नैवेद्य दाखवणार आहे आम्हाला. तर
तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय. ज्यादा बोलोगे ना, ज्यादा हेट फैलाएगा तो ठोक देंगे. आम्ही गणपती मंदिरच्या इथे पोहोचलो आणि इथे भेटलेलं आहे दादा, वहिनी, भूमिका. हाय, तुझं नाव? भूमीच. आणि छोटी वामिका. वामिका. आम्ही कोण आहे माहिती? आम्ही कोण दोघी? आतू. आतू ती लहान होती तेव्हा चालवलं ना, त्याच्यानंतर भेटलोच नाही. आमचं होल आउटफिट पण नाही दाखवलं, नंतर दाखवतो. घर किती गरमी कॅमेरा कोणता असा समोर करायला लागलोय. बाहेरचं सोडून इथे आतमध्ये फोटोशूट चालू आहे. सोनल्स आउटफिट चेक. मॉडेल सेलिब्रिटी आउटफिट पर्पल साडी. दिवाळी पहाट जी आम्ही पहाटला नाही गेलो, दुपार झाली आमची. आणि मिंत्रावरून साडी आहे, मिंत्रावरून ब्लाउजेस आहे. दिवाळी दुपार. हा, दिवाळी दुपार. मिंत्राची साडी, मिंत्राची ब्लाउज आणि हे सेट बद्दल हे सगळ्याची मी लिंक्स देईन डिस्क्रिप्शनला. सोनलचं पण आउटफिटचं डिस्क्रिप्शनला लिंक. अँड दिस पर्स इज ऑल्सो फ्रॉम मिशो आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. जरा ओपन कर. क्वालिटी पण आहे आणि क्वालिटी पण खूप जास्त छान आहे. त्यात आमचं लिंबू पाणी होतं छोटंसं, कारण मला बरं नाही वाटत होतं, डिहायड्रेट होतं ना त्या उन्हात म्हणून. बट आय जस्ट लव द होल आउटफिट अँड द हिल्स आर ऑल्सो फ्रॉम. तुझा चेहरा दाखव यार. पण दाखवू का? जा. येस, फिट चेक. येस. सोनलचं पण आउटफिट बघू शकता. त्याच्यासोबत असं काहीतरी ते काय बोलतात कॅप होतं. हा, हे मी माझे इयरिंग्स ऑर्डर केलेले, ते पण मिशोवरून आहे. ड्रॉप इयरिंग्स खूप प्रिटी आहेत आणि आउटफिट इज ऑल्सो फ्रॉम मिशो. तर सगळ्याचं डिस्क्रिप्शनला देऊ आम्ही. फक्त फिटिंग करावं लागेल. आता जेवतो आम्ही. फायनली झालं आमचा रॅपअप. दिवाळी हाय करा. हॅपी दिवाळी बोला. हॅपी दिवाळी. आता खाली वॉचमॅन काका भेटलेले आणि पप्पाची खूप तारीफ करत होते. देव माणूस आहे तुमचे पप्पा. काल पण मला पण मी त्यांना देत होते ना दिवाळी, तेव्हा मला त्यांनी बोललं मला थँक्यू. आई शपथ. काय तुमच्या चॅनलचं नाव सांगा, कोणतं आहे? ओपी व्हीआयपी देवर्स चॅनलला गाईज. आमच्या 302 सबस्क्रायबर्स आहेत, लवकर करा. 302 आहेत. बापरे. ओ माय गॉड. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब. काय करा? सबस्क्राईब करा. ओके, चला करणार. आम्ही आलो. दिवाळी पहाट आहे, सो नवीन रांगोळी. उद्या परत लक्ष्मी पूजन आहे, तर त्याची पण न्यू रांगोळी आहे. काहीतरी वेगळं मला काढायचं आहे. तर असं जेव्हा बोलतो ना, जेव्हा म्हणजे असे असतात ते पॅरेंट्स, तर त्यांना पण छान वाटतं की म्हणजे तुमचं फॅमिली खूप चांगली आहे, तुम्ही रिस्पेक्ट करता, हे ते. तर छान वाटतं की म्हणजे आमच्या फॅमिली, मम्मी असो पप्पा असो, आम्ही दोघे असो, आम्ही पण रिस्पेक्ट देतो. ते आम्ही मम्मी पप्पांकडूनच शिकलो आणि आई वडिलांकडूनच मुलं शिकतात. म्हणून ते असतं ना, काय काय लोक सगळ्यांसमोर, मुलांसमोर पण जे कामाला असतात त्यांच्याशी डिसरिस्पेक्टफुल बोलतात, परत असं ट्रीट करतात जसं काय कोण आहेत ते लोक असं. पण असं नसतं. वॉचमॅन असो किंवा कोणी असो, त्यांचं पण आपल्याला पण त्यांची गरज आहे, त्यांना पण आपली गरज आहे. आणि सो असं तुम्ही पण जॉबला वगैरे जातात तर तुम्ही ह्याच्यासाठी जाता ना, तर कोणते तुम्हाला कष्ट कमवून खाण्यासाठी जातात, तर ते पण त्यांचा जॉब आहे, तर त्यांना डिसरिस्पेक्ट करणं हे चुकीचं आहे. आणि आम्हाला ती गोष्ट अजिबात पटत नाही. आणि मी तर मला कधी दिसलं ना की कोण कोणाचं डिसरेस्पेक्ट करतो, मी तर त्या जागेवरच त्यांना बोलून टाकेन. असं माझं आता झालंय हे. कारण की भरपूर, कारण त्यांनी एवढं बोललं ना की म्हणजे मग बरं वाटतं की बाबा समजतं त्यांना. माहित नव्हतं पप्पा आमचे बोलायचे म्हणजे हे माणूस म्हणजे खूप शांत आहे, जसं दिसायचंय ना रोज जाता. पण आता फायनल, कारण की ते न्यू आले आमच्या कामाला,
तर ते आता माझ्यामुळे म्हणजे सरतात पार्सल वगैरे आमच्या दोघींमुळे. मग मी सांगितलं की ते माझे पप्पा आहेत पार्सल. मग त्यांनी बोललं ते त्यांचंच येतात. ते त्यांचं येतात, देव माणूस आहेत तुमचे पप्पा बोलतात, ते त्यांचं येतात, पाय लांबूनच पडतात आणि हात करून निघून जातात. शांत आहेत की चांगले आहेत बोलतात. माझं आम्हाला खूपच बरं वाटतं की समजतं, ज्यांना समजायचं त्यांना नक्कीच समजतं. आता मी दीदीचे फोटोज काढते इथे तिथे, तर आम्ही भरभरून फोटो काढले, तरी पण दीदीला इथे फोटो काढायचा आहे आमच्या दरवाजाच्या इकडे मस्त रांगोळी बिंगोळी. आणि दीदीला मी बोलेन की सुरसुरी माझ्यासारखी भेटो, माझा फोटो कसा आला तसाच काढायला. तर चला लक्ष्मीपूजन आहे, सोमवार मस्त रांगोळी काढते, मस्त वाटते रे, एकदम परफेक्ट. पावसाचं सीझन होतोय काय माहिती, काय म्हणतोय. आम्ही आता चाललोय क्लासमध्ये. दसऱ्याला पण आम्ही केली आहे साफसफाई सगळे, पण आता लक्ष्मीपूजन आहे, सगळं मांडायचं तसं त्याच्या आधी जाऊन येतो, बिकॉज नंतर आम्ही मस्त ड्रेसअप होऊन येणार आहे. बंद का झाली आहे एवढी, आणि पावसाचं वातावरण का एवढी हवा सुटली आहे भाई. पाऊस लावायचा आहे आम्हाला, पाऊस पडणार आहे इकडे, तर पाऊस पडत. हा ना, वरतून आवाज येतो बाहेर. लक्ष्मीपूजन डेंजर आहे, हवा सुटला. आता करायचं कसं सेलिब्रेशन, आणि आवाज असा एवढं. हा ना, आला लगेच. हा पाऊस लगेच आला, काळ होत काय आज लक्ष्मीपूजन शांत करा एकदम. लाईट बिना लाईटीची एवढं ड्रेसअप मस्त घेतलंय वेअर करायला. तर आता कधी करणार. हा ना, आम्ही मस्त ड्रेसअप होणार होतो सोनं, छान छान, आणि रेडी होऊन फटाके फोडणार होतो आजच, आणि काहीच नाही आता होणार. तर काय इथे रेडी झालोय आम्ही दोघी पण. आमचा सेम आहे आउटफिट. वेट मी तुम्हाला दाखवते. हा सोनलचा आउटफिट. वी आर ट्विनिंग ॲज युजल, फक्त कलर डिफरन्स आहे, बट द पॅटर्न इज सेम सिमिलर. कशी दिसते ॲक्च्युली आम्हाला थोडं एलर्जी झालंय, काय झालं समजत नाहीये. सो लेट्स सी. माझं पण फेस बघू शकता, मला तर एकदम मोठे मोठेवाले पिंपल्स सारखं, पण ते आर नॉट पिंपल्स, ते एलर्जी टाईपच आहे. काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती, बघू. लेट्स सी कधी कसं जाईल. आता पूजा करून घेतो. स्टेज नशीब थोडंच आणलेले फटाके आम्ही फटाके बर्थडेलाच झाले, आणि आता पाऊस एवढा बाहेर पडतोय की आम्ही हे काय फोडू पण नाही शकत आहे. आता इथेच बाहेर आम्ही करणार सेलिब्रेशन. किती भारी वाटतं यार, आणि भारी भारी कलर्स होते, संपले वाटतं. आता वीज चमकते. सगळ्यांना प्रसाद वाटतात. मी आलो आता गाडीची पूजा करायला, लेट झालाय वगैरे झाली. आता आम्ही आमच्या सवारीची पूजा करतो. तर सोनलला प्रॉपर गाडी काढायची, ते सगळं सोनलच करू शकते ना. आणि ते मम्मीचा फुल आउटफिट आहे, न्यू साडीची घडी मोडली आहे मम्मीने. ब्लाऊज पण पण तो मॅच झाला, ब्लॅक आहे कार्ड म्हणून मॅच झाला प्रॉपर. मस्त वाटते. आणि ब्लाऊज पण डिझायनर आहे, पाटीकर डिझायनर, मम्मीने स्टिच केलेला मस्त. फटाके फोडले होते आज, ते पण पॉसिबल नाही झालं. एवढी इच्छा होती म्हणजे आज तरी फटाके फोडायचे आहेत, पण ते पॉसिबलच नाही झालं. आता काय, मला पाऊस लावायची खूप इच्छा होती. पाऊस फटाका तरी मी नाही लावू शकत, म्हणून पाऊसची इच्छा होती, ती पण नाही, पूर्ण अपुरी राहिली माझी. उद्या बघू. उद्या माझं शूट आहे.
दिवाळीमध्ये पण काम आहे बोलतात. ऑफिसवाल्यांना तरी सुट्टी आहे, आम्हाला शूटवाल्यांना ते पण नाही. आज पण मी शूट काम केलंय घरी. चला आता आरती करूया. आता किल्ला केला आहे सोसायटीच्या सगळ्या मुलांनी. लिटरली गडगड हो ना. काय म्हणजे काय. आणि इथे बघा जुगाड. आम्ही आउटफिट चेक नाही दिलाय ना, एकत्र सो आम्ही तिथे दे देतो. तर आम्ही क्लासमध्ये आलो, एवढा पाऊस येतो तरी पण इथे पण पूजा करून घेतो. ओल्लं झालं. चालू आहे. खूप वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर आलेली आहे. आज मी शूटला आली आहे, पण मला एवढा आनंद होता. इथे बुक शेल्फ्स असायचे यांचे, इथे वाचायला. स्ट्रेटच रोड होता, चालत यायचो, कधी कधी चालत जायचो. फुल नॉस्टॅल्जिया. खूप भारी वाटतं मला आज. मी झालंय टॉवर आणि माझं कॉलेज. हे पण मस्त झालंय रे. आणि हे माझं कॉलेज. वाव, किती भारी वाटतंय बघायला. BG वरते केळकर कॉलेज. माझ्या कॉलेजचंच अपोजिट आहे, तर मी शूटला आले. अंकिता ताईचा केक चालू आहे. मग मला सापडलं अवनीश एम्पिरियम मुलुंडमध्ये. आणि इथे मी रेडी झाली आहे. दिस इज माय स्क्रिप्ट. नेक्स्ट नाईट आहे. सगळ्यांना फॉलो करा. कशी वॉक देऊ, अशी देऊ. झालं आमचं केळकरच्या इकडून जे काही शूट होतं. आणि आता मी निघालो. माझं थोडासा शॉर्ट आहे, थोडासा शॉर्ट आहे हायवेवरती. ते घेतल्यानंतर घरी. ठीक आहे. घरी आली मी, फ्रेश नाही झाली आहे, चेंजेस केले फक्त कपडे. आणि भूक लागले बिकॉज मी सकाळी लवकर गेलेली. तर जेवायचं आहे. तर मम्मीने आज जेवायला काय बनवलं आहे ते बघूया. मम्मी पप्पा बाहेर गेलेत आणि असं पिंक पिंक दिसतंय बाहेर. सगळं वातावरण पिंक झालं आहे. पावसाळा आहे, दिवाळी आहे, पावसाळा आहे. आणि चला मी दाखवते तुम्हाला जे उरलं आहे. थोडंसं कालवण, बट ठीक आहे. मस्त. आता मी ताव मारण्याचं हे बनवलं आहे. ह्याच्यात राईसच असेल मे बी. सो हे मी फिनिश. तर मस्त आता मी जेवते बिकॉज सोनल केली आहे फ्रेंडसोबत बाहेर, म्हणजे क्लासजवळ. आणि मम्मी पप्पा बाहेर गेले स्टेशनला. मी घरी आली आहे. स्वतःच घेणार, कारण की बिचारी माझी मम्मी मला देते, सर्व करते. मी स्वतः नाही घेत कधीच, जसं रॅरली. जसं आता मम्मी बाहेर गेली म्हणून मग स्वतःला घ्यायला मला कंटाळा येतो यार. तर चला मी घेते जेवायला. हे सगळे शब्द मला नंतर आठवणार आहेत मम्मीचं. चला मी जेवते. गेलेली क्लासमध्ये, तिथे हे आणून दिलंय दीपेश माते दादांचं. सगळ्यांना दिले असतील तर तिकडे आम्ही ओपन केलं. तर त्याच्यामध्ये ओ माय गॉड मी आत्ताच जेवली आहे. सोन पापडी सगळ्यात इम्पॉर्टंट. अरे छान लागते, सगळ्यात बेस्ट असते. तर चला आता काय खायचं. दोन्ही पण
मी स्वीट आत्ताच मस्त चिंबोरी खाल्ली आहे मी आता मस्त. इतकी भारी झालेली ना. भारी म्हणजे मी तर मम्मीने एवढे मी खाल्लंय ना काय सांगू. खूप खाल्ली आज मी. टाइम लागला खूप लागला म्हणून कधीची बसली जेवायला. आणि जेवते जेवते त्यात पार्सल रिटर्न पार्सल हे ते त्यात अर्धवट उतून खाली पण जाऊन आली परत जेवायला बसली. जाम मज्जा केली आज. कोणी तुम्ही पण नव्हते ना म्हणून मी असं अलगत एकदम आरामात जेवत होती. मज्जा आली. चला आता स्वीट्स खाऊ डेझर्ट्स. पण पप्पाने आणलेले काजू कतरी काय बोलतात ते रोल चंदेरी रोल फ्रूट्स ड्रायफ्रूट्सचं काजू कतरी असते आणि सिल्वर त्याला कोटिंग पण होते. आणि कुठले ते दुसरे अंजीर आणि बदाम. अंजीरची नाही अंजीरचीच आहे. अंजीर आणि खजूर Dates. याची मस्त आता खातोय. तेव्हा हा फोटो